हॅलो स्टुडंट, दीप अकॅडमी मॅथमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण तुमचा जो पहिला चॅप्टर आहे अल्जेब्राचा, तो सेट हा चॅप्टर पाहणार आहोत. तर सेट आपण बरेच उदाहरणं याच्यामध्ये आपण हे करतो आहे. सेट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेट हा शब्द आपण वापरतो आहे. तर बघा, तुमच्या बुकमध्ये पहिल्या पेजवर काही चित्र दिलेले आहेत, काही पिक्चर्स दिलेले आहेत. ते पिक्चर्स असे आहेत. पहिला फ्लॉवर ऑफ बुके, दुसरा आहे बंच ऑफ की, तिसरा आहे फ्लॉक ऑफ बर्ड, पाईल ऑफ नोटबुक आणि कलेक्शन्स ऑफ नंबर. हे चित्र तुम्हाला दिसत आहेत. ह्या चित्राचा काय अर्थ आहे तर तुम्ही पाहाल, पाईल, बुके, बंच हे वेगळे वेगळे शब्द किंवा हे वेगळे वेगळे वर्ड या ठिकाणी वापरलेले आहेत. म्हणजे ग्रुपला वेगळे वेगळे ज्या अर्थी वर्ड वापरले आहेत त्या अर्थी हे काय होतं, या पिक्चरमध्ये निर्देशित असं होतं की प्रत्येक वेळी वेगळे 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 ग्रुपला आपण वर्ड वापरलेले आहेत. परंतु मॅथमॅटिक्समध्ये मात्र याला आपण सेट असं संबोधणार आहोत. इथून पुढे म्हणजे सेट जो चॅप्टर आहे याच्यामध्ये सेट हा वर्ड आपण यूज करणार आहोत. तर सेट म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन काय आहे हे सुरुवातीला पाहू आपण. बघा, ए वेल डिफाईन collection of object is called set. काय आहे, वेल डिफाईन कलेक्शन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, सेट असं संबोधतो, बरोबर. आता वेल डिफाईन्ड कलेक्शन म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आहे. वेल डिफाईन्ड कलेक्शन, समजा एक्झाम्पल घेतलं, डे इन वीक, तर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं, लागली सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, बरोबर. किंवा मंथ इन इयर, तर आपल्या डोळ्यापुढे पिक्चर तयार होतो की 12 मंथची जी लिस्ट आहे ती आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. परंतु हॅपी चिल्ड्रन इन विलेज, तर आपल्याला असा काही सेट आपल्या डोळ्यापुढे तयार होत नाही. किंवा ब्रेव स्टुडंट इन सिटी ऑर विलेज, तरीसुद्धा असा एक सेट आपल्या डोळ्यापुढे तयार होत नाही. मग वेल डिफाईन म्हणजे काय की जो सेट आपण जर त्याचं स्टेटमेंट तयार केलं तर लागलीच आपल्या डोळ्यापुढं एक सेट तयार होतो. एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मंथ विदिन इयर, तर आपल्याला 12 मंथ काय होतात, डोळ्यापुढे येतात. तर तो जो आहे तो आहे सेट. ओके, तर या चॅप्टरमध्ये सेट याबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत. तर सेटची डेफिनेशन ही आहे, ए वेल डिफाईन्ड कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. सेट डिनोटेड बाय सेट जर आपल्याला दाखवायचा असेल तर कॅपिटल ए बी सी अप टू झेड, कॅपिटल लेटर्समध्ये आपल्याला हा दाखवता येतो. काय दाखवता येतो, सेट. ठीक आहे. आणि याच्यातील जे एलिमेंट आहेत, समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल, सपोज ए हा सेट आहे, 1 2 3 4. सपोज दिस इज नॅचरल नंबर्स. काय आहे, हा नॅचरल नंबर आहे. सेट हा क्लोज करतोय. तर हे जे आहे याला एलिमेंट किंवा मेंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. 1 2 3 4 हे जे आहेत याला एलिमेंट किंवा मेंबर असं म्हटलं जातं. आणि ह्या सेटला आपण डिनोटेड कशाने करतोय, एने. आणि एलिमेंट आणि मेंबर हे आपल्याला स्मॉल ए बी सीनं दाखवता येतात किंवा रिप्रेझेंट करता येतात. ठीक आहे. आता त्याच्यापुढे समजा तुम्हाला सेटमध्ये जो एलिमेंट आहे
suppose A is the element or member. Suppose A is the element or member of set A. आपण काय कन्सिडर करतोय की सेट एचा ए हा एलिमेंट किंवा मेंबर आहे, तर त्याला आपण सिम्बॉलिक असं दर्शवलं जातं, ए बिलॉंग्स टू ए असंही त्याला वाचलं जातं, किंवा ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए किंवा ए इज द मेंबर ऑफ सेट ए. ठीक आहे. समजा ए हा सेट एचा मेंबर किंवा एलिमेंट नाही. सपोज ए इज नॉट an element of set A. ठीक आहे. सेट एचा ए हा एलिमेंट नाही, तर त्याला सिम्बॉलिकली आपण असं दाखवतो, ए हे क्रॉस साइन मार्क करायचं ए. ठीक आहे. ते याचा अर्थ सिम्बॉलिकली काय झाला, ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए किंवा ए इज नॉट मेंबर ऑफ सेट ए असा त्याचा अर्थ होतो. आता आपल्या सेटमध्ये दोन रायटिंग मेथड्स आहेत. त्या रायटिंग मेथड्स आपण व्यवस्थित पाहूया. चला बघूया. देर आर टू रायटिंग सेट मेथड्स. फर्स्ट वन इज listing method or roster method. This is one. Second, after that we can discuss it, rule method or set builder form. तो आपण नंतर घेऊ. पहिला आपण बघूया लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड कशी असते. याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आपण पाहूया. In this method we write all the element of a set in curly bracket. ही जी मेथड आहे याच्यामध्ये पहिला आपण काय काम करतो की पहिला आपण सेट जो आहे त्याला कॅपिटल लेटर जे आहे त्यांना नाम निर्देशित करतो. समजा या ठिकाणी मी एक सेट तयार करतोय. सपोज एम इज द सेट, एम इक्वल टू, हा सेट लिहिते वेळी कर्ली ब्रॅकेट कसा असतो, लुक हियर, दिस इज अ कर्ली ब्रॅकेट. म्हणून पहिला पॉईंट आहे, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट ऑफ ए सेट इन कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. ईच ऑफ द एलिमेंट रिटर्न ओनली वन्स. याच्यामध्ये समजा काही रिपिटेशन्स होत असतील एलिमेंटचे, तर ते रिपिटेशन्स येऊ द्यायचे नाहीत. हा एक नियम याच्यामध्ये आहे. अँड सेपरेटेड बाय कॉमाज. कधीही नंबर लिहिताना सपोज या ठिकाणी मी हा नंबर लिहितो आहे, सपोज 2 4. दिस इज अ इव्हन नॅचरल नंबर. 2 4 6 8 10. दीज आर द नॅचरल इव्हन नंबर्स. याच्यामध्ये 2 4 6 8 10 हे एलिमेंट किंवा मेंबर असं त्यांना संबोधतात. 2 हा इव्हन नंबर, त्याच्यानंतर कोमा, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर कोमा, म्हणजे इट इज सेपरेट बाय कॉमाज. हा एक याच्यामध्ये नेम आहे. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट मी क्लोज करतो. दिस इज द सेट. एम इज द सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. ठीक आहे. तिसरा नेम, ऑर्डर ऑफ द एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट ऑल द एलिमेंट ऑफ द सेट. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. दुसरा एक सेट घेतो मी. सपोज बी इक्वल टू
7 5 6 8. दिस इज द सेट. हा आपण ऑर्डरली काही लिहिलेला नाही आहे. ॲक्च्युअल सेट कसा असतो हा सेट असाही लिहिता येईल आपल्याला. 5 5 6 7 8 हे दोन्ही सेट याच्या ऑर्डरमध्ये आपण चेंज केलेला आहे, पण त्याचा काहीही या सेटवर परिणाम होत नाही. म्हणून ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट, बट या ठिकाणी राईट ऑल द एलिमेंट ऑफ द सेट. पूर्ण एलिमेंट या सेटमध्ये असावेत असा हा नियम आहे. तर हे होतं लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत? याला आपण कॅपिटल लेटरने निर्देशित करतो. कर्ली ब्रॅकेट, जे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये कॉमाज ऑर्डर चेंज झाले तरी त्याच्यात काही इम्पॉर्टन्स नाही, काही हरकत नाही आहे. आणि रिपिटेशन्स नको आहे. आता रिपिटेशनचं जे आहे, मी एक उदाहरण तुम्हाला देतो. हे मी कट करतो. हे बघा, ईच ऑफ द एलिमेंट रिटर्न ओनली वन्स. समजा दी सेट ऑफ लेटर डिव्हिजन आपल्याला डिव्हिजन वर्डचा एक सेट बनवायचा आहे. तर हा आपण मार्क करतोय सी इन कर्सिव्ह ब्रॅकेट, सी इक्वल टू इन कर्सिव्ह ब्रॅकेट डिव्हिजन. याचा आपण सेट तयार करतोय लिस्टिंग मेथडनुसार. तर बघा, डी आय आय व्ही यस ओ आणि लास्ट एन. या ठिकाणी बघा, डिव्हिजनमध्ये आय 1 2 3 टाइम्स आहे, परंतु ज्यावेळी मी लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडचा सेट बनवत आहे त्यावेळी रिपिटेशन्स होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. तर आय हा मी एकदाच या ठिकाणी हा एलिमेंट एकदाच एंटर केलेला आहे. तर हा जो मिनिंग आहे हा पॉईंट आपण इथं कन्सिडर केलेला होता. ईच ऑफ द एलिमेंट रिटर्न ओनली वन्स, सेपरेटेड बाय कॉमा, ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. आता आपण दुसरी जी मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डिंग फॉर्म ते पाहूया. नाव कमिंग टू द सेकंड मेथड, रूल मेथड, और इट इज अगेन कॉल्ड सेट बिल्डर फॉर्म. आता यामध्ये काय होतं, in this method we do not write a list of element but write a general element using variable followed by a vertical line and write property of variable. याच्यामध्ये जसं आपण लिस्टिंग मेथडमध्ये पाहिलं की पूर्ण एलिमेंट आपण त्याच्यामध्ये लिहित होतो, म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहित होतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये. पण या ठिकाणी मात्र एलिमेंट लिहायची गरज नाही. त्या एलिमेंटच्या ऐवजी आपल्याला एक व्हेरिएबल वापरावा लागतो. ठीक आहे. आणि व्हेरिएबल त्या एलिमेंटची प्रॉपर्टी सांगतो. असा हा रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म आहे. आता आपण लगेच लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड याचे प्रॉब्लेम्स, लिस्टिंग मेथडचा सेट कसा असतो आणि रूल मेथडचा सेट कसा असतो ह्याचे 2 उदाहरणं पाहू, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या ॲक्च्युअल मेथड कशा आहेत. ठीक आहे. आपण एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड याचं एक एक्झाम्पल घेऊ आणि तेच रूल मेथडमध्ये त्याचं कसं ट्रान्सफर होतं, कसं दाखवलं जातं हे पाहू.
A is the set that even number from 2 to 15 असा एक आपल्याला सेट तयार करायचा आहे. लिस्टिंग मेथडमध्ये हे प्रॉब्लेम आपण पाहतोय. ए इज अ सेट दॅट इवन नंबर फ्रॉम 2 to 15. A, it is the name of the set. A is the set. Even number from 2 to 15. First is 2, it is even number. Second, it is 4. Third, it is 6, 8, 10, 12 or 14. ओके. अप टू 15 मीन्स 14च्या नंतर 16 आहे. आपल्याला इवन नंबर कुठपर्यंत पाहिजेत? हे पाहिजेत फक्त 15पर्यंत. तो इट इज अ लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड सेट. हो का? लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 इट इज अ एलिमेंट. आता हा सेट आपल्याला रूल मेथडमध्ये कसा करता येईल? इकडे बघा. A is the set. A is the set of X. A is the set of X such that X is an even number. X is an even number less than 15. म्हणजे हा जो लिस्टिंग मेथड सेट आहे हा रूल मेथडमध्ये असा दाखवला जातो. आणखी एक उदाहरण आपण पाहू. दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. दिस इज एक्झाम्पल नंबर सेकंड. The set of word remember. The set of words रिमेंबर. आता याचा आपल्याला एक सेट तयार करायचा आहे रिमेंबरचा. तर या ठिकाणी सपोज सेट C इज द सेट. R E M. त्याच्यानंतर परत E आहे. ऑलरेडी आपल्याकडे E आहे. आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण पाहिलेले की आपल्याला रिपीट एलिमेंट लिहायचे नसतात. REM, E रिपीट आलेला आहे. पुन्हा M हे पण रिपीट होत आहे. B त्याच्यानंतर परत E, त्याच्यानंतर परत R. म्हणजे C हा सेट फक्त काय होईल? REMB. त्याच्यानंतर याच्यामध्ये E हा 1, 2, 3 वेळा येतो आहे. M हा 2 वेळा येतो आहे. याच्यामुळं आपण काय केलं? एकदाच या लिस्टिंग मेथडमध्ये त्याला एलिमेंटला पुट केलेला आहे. आता हा सेट आपल्याला रूल मेथडमध्ये कसा चेंज करता येईल? बघा. रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. C is the set of X. C is the set of X. C is the set of X such that X is the word. X is the word remember. X is the word remember. या पद्धतीनं हा सेट तयार होईल रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म.
तर या पद्धतीनं आपण लिस्टिंग मेथडचं रूल मेथडमध्ये कसं ट्रान्सफॉर्म केलं जातं ते पाहिलेलं आहे. आणखी प्रॉब्लेम सेट जो तुमचा आहे 1.1 याच्यामध्ये असेच गणित आपल्याला करायचे आहेत. तर आपण सुरू करूया. नाव प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म किंवा लिस्टिंग मेथड. पहिला जो प्रश्न आहे सब क्वेश्चन, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. सेट तयार करायचा आहे आपल्याला लिस्टिंग किंवा रोस्टर मेथडचा इव्हन नॅचरल नंबरचा. तर आपण सेट जो आहे कुठल्याही कॅपिटल लेटरनं निर्देशित करतो. तर आपण या ठिकाणी सपोज सी हे कॅपिटल लेटर वापरलेलं आहे. सी इज सेट. सेट कोणता? इव्हन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर इव्हन कोणते कोणते आहेत? 2, 4, 6, 8, 10. दीज आर द इव्हन नॅचरल नंबर. त्याचा आपल्याला रोस्टर फॉर्म तयार करायचा आहे. लिस्टिंग मेथडमध्ये हा तयार करायचा आहे. तर बघा, सी इज द सेट कर्ली ब्रॅकेट 2 प्रत्येक एलिमेंट झाल्यानंतर कॉमा 4 6 8 10 डॅश 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 कंप्लीट द कर्ली ब्रॅकेट. दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. रोस्टर फॉर्म किंवा लिस्टिंग मेथड हा आपण तयार केलेला आहे इव्हन नॅचरल नंबर्स. ओके. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर 1 to 50. आता याच्यामध्ये प्राईम नंबर म्हणजे काय हे माहीत पाहिजे. प्राईम नंबर तोही कसा पाहिजे? इव्हन. इव्हन प्राईम नंबर 1 to 50 मध्ये किती आहेत? तर त्याचं उत्तर आहे बघा, आपण रोस्टर फॉर्म तयार करतो आहे. समजा हा सेट ए आहे. सेट इज ए इज सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आणि लक्षात असू द्या, इव्हन नंबर जो आहे आणि तोही प्राईम तो फक्त आणि फक्त 2 आहे. ठीक आहे. तर याला 2 ब्रॅकेट क्लोज. या प्रश्नाचं हे उत्तर. ठीक आहे. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ए इज द ब्रॅकेट 2. 2 इज द इव्हन प्राईम नंबर. नाव कम टू द क्वेश्चन नंबर 3. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेटला आपण बी नाव दिलं. बी इज द सेट कर्ली ब्रॅकेट निगेटिव्ह इंटिजर्स -1 -2 -3 -4 -5 डॅश 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 ब्रॅकेट क्लोज. दिस इज द सेट ऑफ रोस्टर सेट अँड निगेटिव्ह इंटिजर्स. दिस इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लुक ॲट होल क्वेश्चन्स. नाव क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला शेवटचा प्रश्न काय आहे? 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम इन ब्रॅकेट सूर. काही आयडिया आहे याच्याबद्दल? गाण्याचे जे सूर आहेत सा रे ग म प ध नी, तर तेच आपल्याला या ठिकाणी मार्क करायचं आहे आणि त्याचा एक रोस्टर फॉर्म तयार करायचा आहे. लिस्टिंग मेथडमध्ये त्याला सेट तयार करायचा आहे. तर याचा आन्सर आपल्याला असं लिहिता येईल. आन्सर सेटला आपण नाव देऊया. सपोज ए. ए इज द सेट 7 बेसिक साऊंड सरगम सूर. सा सा रे ग म प सा रे ग म प ध नी. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 ब्रॅकेट क्लोज. 7 सूर असतात. सा रे ग म प ध नी. तर हा रोस्टर फॉर्म लिस्टिंग मेथडचा सेट तयार झालेला आहे. तर पहिला प्रश्न संपला. आता वळूया क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2? राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. आपल्याला सिम्बॉलिक क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याला आपल्याला वर्डमध्ये रूपांतर करायचं आहे. वर्डमध्ये लिहायचं आहे. तर पहिला आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. तर याला स्टेटमेंटमध्ये कसं लिहिता येईल बघा. ॲन्सर याचं 4/3
is an element of set Q. संपलं. 4/3 हा सेट क्यूचा एलिमेंट आहे. उत्तर संपलं. त्याच्यानंतर दुसरा सिम्बॉल काय दिलेला आहे, -2 डज नॉट बिलॉंग टू एम. याला असं वाचलं जातं. याला स्टेटमेंटमध्ये कसं लिहायचं आहे, -2 इज नॉट an element of set n. म्हणजे 2 हा -2 हा सेट एनचा एलिमेंट नाही. हे साईन जे आहे, मग आपण थेरी ज्यावेळी मी शिकवलं त्यावेळी हे क्रॉस मार्क म्हणजे डज नॉट बिलॉंग टू किंवा नॉट असाही यूज केलेला होता. तर हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न काय आहे, इकडे बघा. P इज ऑल P सच दॅट P an ऑड नंबर. बरोबर. तर याचं उत्तर असं असेल, P इज दी सेट ऑफ ऑल P such that P are an odd number. या ठिकाणी स्टेटमेंट संपलं. याला वाचायचं कसं, P इज द सेट ऑफ ऑल P सच दॅट P आर an ऑड नंबर. या ठिकाणी सेकंड क्वेश्चन संपलेला आहे. पाहून घ्या. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 3. राईट एनी 2 सेट बाय लिस्टिंग अँड बाय रूल मेथड. 2 सेट आपल्याला लिस्टिंग आणि रूल मेथडचे लिहायचे आहेत. तर आपण 2 लिस्टिंग मेथडचे सेट तयार करू आणि त्यालाच रूल मेथडमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर पहिला आपण लिस्ट मेथडचा सेट तयार करतोय. ए सेट is a odd natural numbers. ओके. हा सेट आपण तयार करतोय. तर हा सेट मी M या कॅपिटल अल्फाबेटने दर्शवतोय. M इज द सेट ऑफ odd natural number. First is 1, second 3, 5, 7, 9, 11 up to infinity. This is a listing method set. ठीक आहे. यालाच आपण आता रूल मेथडमध्ये शिफ्ट करूया. रूल मेथड, इकडे लक्ष द्या. रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. पहिलं उदाहरण आपण हा सेट रूल मेथडमध्ये शिफ्ट करतोय. M इज द सेट ऑफ x such that x is an odd natural numbers. X belongs to n. This is the rule method set. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण लिस्टिंग मेथड, त्याच्यानंतर त्याला ट्रान्सफर केलं रूल मेथडमध्ये. आता दुसरं उदाहरण घेऊ. सेकंड, ए सेट ऑफ वर्ड स्माइल. सेट ऑफ वर्ड स्माइल.
ठीक आहे. या ठिकाणी सपोज दिस सेट इज बी सेट कर्ली ब्रॅकेट स्माइल S M I L E. याच्यामध्ये एकही वर्ड रिपीट नाही आहे म्हणून हा सेट जशाच तसा होईल. आता यालाच आपण रूल मेथडमध्ये ट्रान्सफर करतो आहे. नंबर 2, B is the set of X such that X is the word smile. X is the word smile. ब्रॅकेट क्लोज. या पद्धतीनं आपण राईट एनी टू सेट लिस्टिंग मेथडची तयार केली आणि ते सेट आपण रूल मेथडची तयार केली आणि या ठिकाणी आपला हा तिसरा प्रश्न संपलेला आहे. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 4. काय आहे प्रॉब्लेम नंबर 4? राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. प्रॉब्लेम दिलेला आहे ऑल द मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. मराठी महिने जे आपण म्हणतो त्याचा सेट तयार करायचा आहे. तर तो सेट हे जास्तीचं रायटिंग असल्यामुळं मी अगोदरच टाईम सेव्ह व्हावा यासाठी मी लिहिलेलं आहे. तर मराठी महिने आपल्याला माहीत असतील. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे 12 मराठी महिने आहेत. त्याचा सेट तयार करायला सांगितलेला आहे लिस्टिंग मेथडमध्ये. तर तो सेट आपण कन्सिडर केला. P इज द सेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मॅथमॅटिक्स बरोबरच आपल्याला इतरही नॉलेज, जनरल नॉलेज म्हणा किंवा आपले जे मंथ्स असतात, मराठी महिने, इंग्लिश महिने, या सर्व गोष्टी आपणास माहीत पाहिजे. या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. याचा आपल्याला सेट तयार करायचा आहे. तर बघूया. लिस्टिंग मेथडमध्ये आपण याला सपोज एम सेट नाव देऊया. एम इज द सेट. कॉम्प्लिमेंट या जे वर्ड्स आहेत हे जे एक एलिमेंट आहेत ते आपण या ठिकाणी फिल करतो आहे. पण याच्यामध्ये बघा COMPLE या ठिकाणी रिपीट होत आहे. त्यामुळे लिहिताना आपण फक्त ते एक टाईम लिहिणार आहोत आणि मग तो सेट असा होईल COMPLE. परत आलेला आहे, लिहायची गरज नाही. N स्मॉल n and T. दिस इज द सेट. आता याच्यामध्ये बघा आपण E 1 टाईम प्लेस केलेला आहे. COM इथं M आहे ते पण एकदाच प्लेस केलेलं आहे. तर हा कंप्लीट लिस्टिंग मेथड सेट तयार झाला. दिस इज आन्सर ऑफ दिस सेकंड. नाव कमिंग टू द प्रॉब्लेम नंबर 3. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. 5 आर द सेन्सरी ऑर्गन इन ह्युमन. कोणते कोणते आहेत? आपल्याला सायन्सचा अभ्यास तुमचा असेल, तुम्हाला माहीत पाहिजे. मी इथं लिहितो आहे ॲन्सर. C इज द सेट. सेन्सरी ऑर्गन्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिला आहे स्किन, त्याच्यानंतर नोज, त्याच्यानंतर इयर, आईज, स्किन, नोज, इयर, आईज. लास्ट वन इज टंग. These are the sensory organ of the human. Now coming to the question number 4.
set of the prime number from 1 to 20. Now question again arises here, prime number means what? Prime number, I am writing here answer. This set is suppose n is the set. We are writing here prime number. Prime number is 2. It starts from 2. 1 is not prime number. 2, 3, 5, 7, 9 is not prime number. Then 11. So I am writing here. We want to up to 20. So this is 2 first, 3, 5, 7, 9 is not prime number, so you do not add here. 11, 13, 17, 19 or 1 to 20 means it is up to 19th only. This is a set of listing method. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 is are the prime number. In prime number, 2 is the only one digit, it is even. Now coming to the problem number 5th. Name of the continent of the world. It is taking more time to write, that's why I am already write here. Asia, P is the set. Asia, Africa, Europe, Australia, Antarctica, South America and North America. These are the whole solutions of question number 3, 4, 5. Now coming to the 5th question. Now coming to the question number 5, it is a last question. Write the following set using rules method. Rule method जे आहेत ते आपल्याला फॉर्म करायचे आहेत. ऑलरेडी या ठिकाणी लिस्टिंग मेथड्स दिलेली आहे. A equal to inside 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. These are the square. ठीक आहे. तर याला आपण रूल मेथडमध्ये लिहूया. A is the set of x such that x equal to n square, because it is a set of square. X belongs to n, x belongs to n and x less than or equal to 10. This is the rule method. अशा पद्धतीनं हा सेट आपल्याला लिहायला लागतो. आता त्याच्यानंतर दुसरा सेट जो आहे त्याचा आन्सर बघूया. हा काय आहे? b इक्वल टू 6, 12, 18, 24, 30. It is the multiple of 6. So B is the set of x such that x equal to 6n. x equal to 6n. ठीक है. x equal to 6n. n belongs to n. n belongs to n. Okay. How to read it? B is the set of x such that x equal to 6n. n belongs to n. x is less than or equal to 8. This is the complete set of rule method. Now coming to the third. C. Already listing method set is given here. Smile. C is the set we are preparing rule method. C is the set of x such that x is a word of smile. Over.
Now coming to the question number 4th. Now coming to the 4th number, listing set is given. D is the set Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. आपल्याला काय करायचं आहे, याचं रूल मेथड सेट तयार करायचा आहे. आन्सर D is the set of X such that X is a day in week. X काय आहे की वीकमधले हे डेज आहेत. देअरफॉर हाऊ टू रीड इट, D is the set of X such that X is a day in week. त्याच्यानंतर हा जो सेट आहे C is the set स्माईल. याचा रूल मेथडने कसं केलेला आहे, C is the set of X such that X is a word of smile. त्याच्यानंतर 6, 12, 18, 24 दिस इज इन मल्टिपल ऑफ 6. त्याचा आपण रूल मेथड ना हा सेट तयार केलेला आहे आणि तो रीड कसा करायचा, B is the set of X such that X equal to 6n, n belongs to n, n is less than or equal to 8. Now first A is given 1, 4, 9, 16, 25, 36, 49. This is a square. So how I convert it into rule method? A is the set of X such that X equal to n square. X belongs to n. N is equal or less than equal to 10. अशा पद्धतीनं रूल मेथड्स आपल्याला रीड करावे लागतात. आता पाहूया शेवटचा प्रश्न. Now coming to the last question, X is the set of AET. This is a listing method set. आपल्याला काय करायचं आहे, हा सेट रूल मेथड्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून X is the set of X ऑलरेडी आहे, Y such that Y is a word of it. This is all about the answer. प्रॅक्टिस सेट 1.1 हा आपण व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. दीप अकॅडमी मॅथवर आपल्याला सर्व याच्या अगोदरचेही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. अभ्यास करा. विश ऑल द बेस्ट.